आपल्या समाजामध्ये सुशिक्षित बेरोजगार तुम्हाला दिसतात, अशिक्षित बेरोजगार नाही दिसत. कुठल्याही मुलाला पहिला प्रश्न हा विचारला जातो की तू मोठा होऊन काय बनणार. की बॅलन्स लाईफला घेऊन समाजामध्ये फार काही चर्चा केली जात नाही. छोट्या छोट्या कारणासाठी डिवोर्स होतात आहे, ती मुलं घर सोडून जातात आहे, छोट्या छोट्या कारणांसाठी वादविवाद होतात आहे. प्रत्येक व्यक्ती भांडायला तयार आहे. 30% आपला यूथ यांनी क्राईमला आपलं करिअर निवडलंय. आपण गोष्टी आता सोडत नाही, असं धरून ठेवतो. आणि दुर्दैवाने आपण असं म्हणू शकतो की आज कुटुंबापेक्षा आणि शाळेपेक्षाही सोशल मीडियाचे संस्कार जास्त महत्त्वाचे होत आहेत. मशीनला भावना नसते आणि मनुष्य आता असा हा भावनाहीन होत चालला की कृपया या भ्रमामध्ये जगू नका की आनंद आपोआप मिळेल. नाही, तो तुम्हाला मिळवावा लागेल. कारण की जेव्हा पैसा तुमच्याकडे भरपूर येतो ना आणि तुमच्याकडे आनंद आणि सुख नसेल तर असं वाटतं एवढ्या पैशाचं आपल्याला करायचं काय. की जर समस्या आहे तर त्याचं समाधान आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला आनंदी कसं राहता येईल हा विषय शिकण्याचा आहे आणि त्याच्याकरिता लाईफ कोच असणं फार गरजेचं आहे. मित्रांनो नमस्कार, कसे आहात सगळे. मित्रांनो 3S टॉक हे जेव्हा आम्ही एखाद्या ठिकाणी सांगतो त्यावेळेस पहिल्यांदा तुम्हाला जसा मनात प्रश्न पडला आहे तसा अनेक लोकांना प्रश्न पडतो की 3S म्हणजे काय. हे यस 3 जे आहेत हे कशासाठी आहेत. जसे गांधींचे 3 माकडं होते तसे 3 आहेत का, किंवा पुन्हा काय आहे. तर त्यातला पहिला जो यस आहे तो आहे सेल्फ कनेक्ट. दुसरा जो यस आहे तो आहे सेल्फ इक्विलिब्रियम. आणि ह्या दोन्हींच्या माध्यमातून मिळणारं सेल्फ सक्सेस. हे सगळं तुम्हाला सांगण्याचं कारण म्हणजे आज या 3S टॉकच्या पॉडकास्टच्या ठिकाणी आपल्यासोबत आपल्या गप्पा मारण्यासाठी स्नेहल चिमोटे सर आहेत. स्नेहल चिमोटे सर माझे खूप चांगले मित्र आहेत. सरांना मी अनेक वर्षापासून ओळखतो आणि एका शब्दात जर सांगायचं म्हटलं तर बॅलन्स लाईफ कसं जगायचं यावर त्यांची मास्टरी आहेत. खूप सारे ट्रेनिंग प्रोग्राम सर करतात, खूप ठिकाणी फिरतात, अनेक लोकांना मेंटॉरशिप त्यांनी दिलेली आहेत. अगदी उद्योगापासून सेलिंगपासून तर बॅलन्स लाईफ कसं जगायचं इथपर्यंत खूप साऱ्या प्रोग्रामला त्यांनी अनेक लोकांना त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. स्नेहल सर 3S टॉकमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. फार फार धन्यवाद तुमचे विशाल सर. मला खूप छान वाटलं की तुम्ही तुमच्या 3S टॉकवर आज मला इथे बोलवलं आणि रिअली मला खूप आनंद झालेला आहे. आणि ज्या पद्धतीचं 3S टॉक पॉडकास्ट तुम्ही चालवता की प्रत्येकाचं सेल्फ डेव्हलपमेंट झालं पाहिजे, सेल्फ सक्सेस मिळायला पाहिजे, तर रिअली आय एम व्हेरी मच हॅपी. फार छान वाटतं आहे मला. थँक्यू सर. पहिल्यांदा मला हे समजून घ्यायला आवडेल, आता खरं तर आपण याच्यावर खूपदा चर्चा केलेली आहेत आणि मला असं वाटतं की ही चर्चा आपल्या दोघांमध्ये न राहता ती आपल्या सगळ्या प्रेक्षकापर्यंत पोहोचली पाहिजे, तेव्हा खऱ्या अर्थाने त्याचा उपयोग होईल. करेक्ट. बॅलन्स लाईफ असं जेव्हा आपण म्हणतो की एक संतुलित आयुष्य आहे, बॅलन्स लाईफ आहे, सगळ्या अर्थानं ते व्यवस्थित आहे, तर कोणत्या गोष्टीला नेमकं संतुलित आयुष्य किंवा एक बॅलन्स लाईफ असं म्हणता येईल. सर हा विषय फार गंभीर आहे तसा, पण आपण असं बघितलेलं आहे की बॅलन्स लाईफला घेऊन समाजामध्ये फार काही चर्चा केली जात नाही. बरोबर. म्हणजे माझा 24 वर्षाचा हा जो याचा अनुभव राहिलेला आहे, तर मी असं बघितलं की बाळ जन्माला आल्यापासनं त्याच्यावर जे संस्कार केले जातात ते फक्त त्याच्या करिअरच्या रिलेटेड. अगदी अगदी. म्हणजे कुठल्याही मुलाला पहिला प्रश्न हा विचारला जातो की तू मोठा होऊन काय बनणार. म्हणजे त्याची चुणूक म्हणजे मुलगा जन्माला यायच्या आधी शाळा निवडली जाते. हा, शाळा निवडली जाते, त्याचं प्रोफेशन निवडलं जातं. बरोबर आहे. आणि आपल्या समाजामध्ये, आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये मी असं म्हणेल की एक हा भ्रम आहे, हा एक बिलीफ तयार झालेला आहे की चांगलं करिअर मिळालं, चांगला पैसा मिळाला, चांगली नोकरी मिळाली किंवा सगळं काही मिळालं, हा जो एक समज आहे ना सर, हा समज चुकीचा आहे. आणि हा मी म्हणत नाही, आपले अनेक प्रेक्षक आज आपल्या सोबत आहेत, त्यांना सुद्धा हा अनुभव आलेला असेल. जोपर्यंत करिअर मिळत नाही तोपर्यंत असं वाटतं की करिअरच सगळं काही आहे. आणि करिअर मिळाल्याच्या नंतर खरं लाईफ जे सुरू होतं आणि तिथे असंख्य चॅलेंजेस आपल्या लोकांना सामोरं जावं लागतं. बरोबर आहे. आणि विशाल सर, मला तुम्हाला सांगायला आवडतं की ते चॅलेंजेस खऱ्या अर्थाने ज्याला त्याच्या लाईफमध्ये फेस करावे लागतात ना, दुर्दैवाने त्याचं शिक्षण त्याला कधीच मिळालेलं नसतं. बरं. त्याच्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा बायको येते, तो पहिल्यांदा नवरा होतो, तो पहिल्यांदा आईवडील ते होतात. बरोबर आहे.
आणि त्यांना आपल्या या सोसायटीमध्ये आई वडील म्हणून तुम्ही कसं मुलांना जपलं पाहिजे, किंवा एखादा मुलगा किंवा एखादी मुलगी तुमच्या आयुष्यात जेव्हा येते तेव्हा तिच्याबरोबर तर तुमचं बिहेवियर कसं असला पाहिजे, अशा अनेक गोष्टी आहेत ज्याला घेऊन एज्युकेशन कुठे दिसत नाही फारसं. आणि जर कुठे असेल तर मनुष्य म्हणून आपण तिथे पुढाकार घेत नाही. पण हे आधीच्या सिस्टीममध्ये अनौपचारिकपणे होत होतं आणि आता मुद्दामून तसं करण्याची आपली काही सिस्टीम नाही आहे, याच्यामुळे होत असेल का मग? मुद्दामून होण्याची सिस्टम नाही आहे असं म्हणण्यापेक्षा आपण म्हणू की सिस्टम मार्केटमध्ये असेलही आणि आहेही, पण कदाचित आपण ती शोधत नाही आहे. ओके. आज आपल्या परिवाराची गरज काय आहे की माझ्या मुलांनी चांगलं करिअर घेतलं पाहिजे. तर तुम्ही बघा, आता तुमची इन्स्टिट्यूट आहे, तुम्ही कितीतरी कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आणि कितीतरी मुलांना तुम्ही यशस्वी होण्याकरिता खूप चांगलं शिक्षण देता. तुमच्याकडे आईवडील स्वतः चालून येतात, स्वतः इन्क्वायरी करतात की तुमच्याकडे कुठले कोर्सेस आहे, माझ्या मुलाची फी किती राहील वगैरे वगैरे सगळं करतात. बरोबर. पण हे बॅलन्स लाईफसाठी, त्याला मी बॅलन्स लाईफ म्हणण्यापेक्षा साधं आपण शब्द वापरू, एक आनंदी आणि सुखी आयुष्यासाठी बरोबर आहे, किती आईवडिलांनी इन्क्वायरी केली असेल? नगण्यच आहे. नगण्यच आहे. बरोबर आहे, नगण्यच आहे. आणि नेमकं आयुष्याचा अल्टिमेट गोल जे आहे आनंद आणि सुख, त्याची इन्क्वायरी कुठेच नाही. अगदी 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 अगदी. आणि याच्यासाठी आजचेच आई वडील जबाबदार आहे असं मी म्हणणार नाही. तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. पूर्वीच्या काळामध्ये नकळत आपल्या परिवारामध्ये जॉईंट फॅमिली असल्याने आजी आजोबा काका काकू अनेक लोक एकत्र राहायचे आणि प्रत्येक व्यक्तीकडनं काहीतरी शिकायला मिळायचं. आणि त्यावेळेला आणखी त्यावेळच्या काळात आणि आजच्या काळातला सगळ्यात मोठा फरक जो असतो तो आहे टेक्नॉलॉजीचा, मीडियाचा. बरोबर. असं म्हणतात पूर्वी मुलांवर संस्कार दोनच जागेवर व्हायचे, एक तर परिवारात व्हायचे किंवा शाळेत व्हायचे. मुलगा एक तर परिवारात राहायचा किंवा शाळेत राहायचा. पण आता तसं नाही. आता मुलगा परिवारात राहतो, शाळेत राहतो, युट्यूबवर राहतो, सोशल मीडियावर राहतो, फेसबुकवर आहे, इंस्टाग्राम आहे, आणि कोणाचे त्याच्यावर संस्कार होतात आहेत हे आपल्याला काही माहिती. आणि दुर्दैवाने आपण असं म्हणू शकतो की आज कुटुंबापेक्षा आणि शाळेपेक्षाही सोशल मीडियाचे संस्कार जास्त महत्वाचे. अगदी बरोबर आहे. पूर्वी मुलांना असं म्हणायचे का रे तुझ्या आईवडिलांनी तुला इतकंही शिकवलं नाही का? आता नाही म्हणतायत तसं. आता माहिती आहे तो कुठून शिकतोय. त्याला युट्यूब शिकवतोय, इंस्टाग्राम शिकवतोय, फेसबुक शिकवतोय. त्याच्यावर कोणाचे संस्कार, त्याच्यावर कोणाचा पगडा आहे, कोणाचा इम्पॅक्ट आहे त्याच्या माइंडवर आपल्याला माहिती नाही आहे. आणि आता त्याच्यानी आजच्या काळामध्ये बॅलन्स लाईफची जास्त गरज आहे. म्हणजे मी तर हे म्हणेल की जेवढं तुम्ही त्याच्या करिअरला महत्त्व देताय त्याच्यापेक्षा 1% जास्त महत्त्व आपण त्याच्या बॅलन्स सुखी आनंदी आयुष्यासाठी द्यायला पाहिजे. आपण असं म्हणू शकतो की हे ध्येयामागचं ध्येय आहे. करेक्ट. बरोबर आहे ना? करेक्ट. त्यात चांगलं करिअर घडवणे हे एक ध्येय आहे. एक ध्येय. पण ते चांगलं करिअर कशासाठी? तर हे सगळं जीवन चांगल्या पद्धतीनं गेलं पाहिजे. उद्या तुमच्याकडे भरपूर पैसा येणार आहे, तुमचं चांगलं करिअर होणार आहे, तुम्ही मोठ्या पोस्टवर जाणार आहे, तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये खूप चांगली टॉप पोझिशन घेणार आहे. पण जर तुम्हाला सुख नसेल, आनंद नसेल, सर मी लिटरली तुम्हाला सांगतो, मी अनेक मोठ्या प्रोफेशनचे लोक, मी जेव्हा लाईफ कोच म्हणून काम करतो, मी ज्यांचे लव्ह मॅरेज झाले, लग्न करताना फार आनंद होता, त्या अनेक जोडप्यांमध्ये मी असं पाहिलेलं आहे की दोघेही नोकरी करतात, पैशाला कुठेच कमी नाही आहे, मुलांना पाहिजे ते शिक्षण देऊ शकतात, पण सर सुख नाही आहे, आनंद नाही आहे. आणि मला दुर्दैवाने असं म्हणायला हे वाटतं की त्याच्यासाठी फक्त ते जोडपं जबाबदार नाही आहे, ते सुख मिळवण्याकरिता काय केलं पाहिजे याच्यावर त्यांच्या आयुष्यामध्ये कधीच ते संस्कार झाले नाही किंवा ते एज्युकेशन कुठून त्यांना देण्यात आलं नाही. तो फोकसच नव्हता. आणि त्याच्यानी आयुष्यातला सगळ्यात मोठा पार्ट, अल्टिमेट गोल इज अ हॅपीनेस असं म्हटलं जातं. बरोबर. तिथे आज फार दुर्लक्ष होत आहे आणि त्याचे परिणाम तुम्ही समाजामध्ये बघा. छोट्या छोट्या कारणासाठी डिवोर्स होतात आहे, छोट्या छोट्या कारणांसाठी मुलं घर सोडून जातात आहे, छोट्या छोट्या कारणांसाठी वादविवाद होतात आहे. नुसते वादविवाद नाही तर ते विकोपाला जातात आहे, टोकाला जातात आहे. बरोबर. आपण बघितलंय की लहान लहान गोष्टींसाठी लोक एक दुसऱ्याला मारून टाकतात. तर याचं सगळ्यात मोठं कारण आहे की बॅलन्स लाईफकडे दुर्लक्ष होत आहे. सर, हे जे छोट्या छोट्या गोष्टींसाठी याचं तुम्ही मगाशी एक उदाहरण सांगितलं होतं फार सुंदर ट्रेनमधलं, ते नक्की सांगा की काय पद्धतीनं असं होत आहे?
तसं तर रोज पेपरमध्ये खूप साऱ्या गोष्टी पाहायला मिळतात, हो पण तुमचा स्वतःचा अनुभव त्यातला. बरोबर आहे. माझ्या आयुष्यामध्ये असे अनेक अनुभव मी घेतलेले आहेत. त्याच्यातला एक फार महत्त्वाचा आणि आत्ता अगदी या मागच्या 15 दिवसात अनुभवलेला माझा अनुभव मी तुम्हाला सांगतो सर. बरं. आपण बरेचदा टी व्हीवर बघतो किंवा पेपर मीडियामध्ये आपण वाचत असतो की छोट्या छोट्या कारणासाठी हो. लोकांनी टोकाची भूमिका घेतली. हो हो आणि बरेचदा लोकांना हा प्रश्न पडतो की एवढ्या छोट्या कारणासाठी दोन भाऊ का भांडले असतील, एवढ्या छोट्या कारणासाठी मित्रांमध्ये वादविवाद का झाला असेल. तर सर हे कारण, ते छोटं कारण त्याच्यासाठी कारण नसतं, बरोबर. त्याच्या मागचं जे महत्त्वाचं कारण असतं ते काही वेगळंच आहे. याचं एक छोटं उदाहरण माझं आता ट्रेनचं सांगतो. मी आता मागच्या 15 दिवसापूर्वी नागपूरहून पुणे वंदे भारतमध्ये मी प्रवास करत होतो आणि मी बघितलं की ट्रेनचा अटेंडंट आणि एक सभ्य गृहस्थ जे प्रवास करत होते यांच्यामध्ये काहीतरी वाद चालू होता. तो वाद चालू होता जेव्हा तो वाद वाढायला लागला तेव्हा मी तिथे मध्यस्थी घेतली आणि जाणून घेण्याचा प्रयत्न केला की काय घडतंय, का हा वाद होतोय. तेव्हा मी त्या गृहस्थांना विचारलं, भाईसाहेब क्या हुआ? तर त्यांनी मला सांगायला सुरुवात केली, काही नाही म्हणे, मी 200 रुपयाची नोट दिली होती, मी काहीतरी खायला वगैरे घेतलं आणि मला जेव्हा 10 रुपये परत घ्यायचे होते त्यांच्याकडे 10 रुपये चिल्लर नव्हते. तर मला अटेंडंट बोलला की सर 10 रुपये चिल्लर नाही तर तुम्हाला चहा दिला तर चालेल का? आणि मी बोललो म्हणे हां मला चालेल चहा. आता म्हणे 10 मिनटं झाले, 15 मिनटं झाले, अर्धा तास झाला, चहा आला नाही. म्हणून मी या अटेंडंटला म्हटलं का रे बा तू तो 10 रुपयाचा चहा आणून देणार होता, त्याचं काय झालं? तर अटेंडंट बोलला नाही सर आपने तो ऐसा मुझे बोला ही नहीं, बोला ही नाही. मग जेव्हा मी त्याला सगळी कहाणी 200 रुपयापासून सगळी सांगितली तर तो अटेंडंट म्हणतोय की तो मी व्यक्तीच नाही आहे ज्याच्यासोबत तुम्ही ही डील केली. अच्छा. आणि ते सभ्य गृहस्थ म्हणायचे की हाच तो आहे की ज्याला मी 200 रुपये दिले नाही आणि 10 रुपयाचा चहा. सर बोला 10 रुपये की बात है ना, छोड़ दो ना. ते म्हणे सर 10 रुपये की बात नहीं है, मैंने तो छोड़ दी. ऐसे 10 नहीं मैं 200 भी छोड़ सकता हूँ, लेकिन बात मुद्दे की ये है, बोले कि इसने बोला था और अभी ये अपने जुबा से मुकर रहा है. अच्छा. अभी ये मानने के लिए तयार नाही आहे. मी त्या मुलाला समजवण्याचा प्रयत्न केला, अरे बाबा जाऊ दे ना, आणून दे ना चहा, नाही तर देऊन द्यायचे 10 रुपये तुझ्याकडे आले असतील तर याचं म्हणणं होतं अटेंडंटचं की सर मैं वो लड़का हुई नहीं, मुझे 10 रुपया. मुलगा पण तेच म्हणतोय की मला पण 10 रुपये मोठी गोष्ट नाही आहे, मी पण यांचे 10 रुपये देऊ शकतो, पण मला यांना हे सांगायचं आहे की तो अटेंडंट मी नाही आहे, यांनी जो व्यवहार केला तो कोणीतरी दुसराच आहे. आणि विशाल सर त्या गोष्टीचं गांभीर्य आहे की काही वेळानंतर तो त्यांचा डिबेट इतका टोकाला पोचला की तो 20-22 वर्षाचा अटेंडंट इतका जिद्दीवर पेटला. अनेक लोक तिथे जमा झाले, त्याचे सुपरवायझर, त्याचे मॅनेजर आले आणि तो या विकोपापर्यंत तो गेला. तो म्हणे सर अगर मैं झूठ होऊंगा तो मैं चलती ट्रेन से जान दे दूंगा. तेव्हा मला खऱ्या अर्थाने माझ्या डोळ्याच्या समोर मी पाहिलं की मुद्दा 10 रुपयाचा विशाल सर नव्हता, मुद्दा याचा होता की अटेंडंटला हे सिद्ध करायचं होतं की मी खरं आहे, मी योग्य आहे, हाऊ आय एम राईट. आणि त्या सभ्य गृहस्थांना हे पटवून द्यायचं होतं की हाऊ आय एम राईट. उद्या जर इथे काही विपरीत घटना घडली असती, सहज घडली असती आणि उद्या हेडलाईन झाली असती की 10 रुपये के लिए ये घटना घटी. सर ती गोष्ट 10 रुपयाची नव्हती. समाजामध्ये, परिवारामध्ये प्रत्येक व्यक्ती मी कसा राईट आहे, मी कसा करेक्ट आहे हे प्रूव्ह करण्याच्या मागे लागलेला आहे. आणि त्याच्याने खूप चांगले संबंध, नातेवाईकांबरोबरचे संबंध, हजबंड वाईफचे, मुला मुलींचे फार वाईट होत चाललेले आहेत. आणि दिवसेंदिवस ह्या गोष्टी खूप, आता मी पुण्यामधून प्रवास करतो खूपदा, म्हणजे मी आत्ता काल परवा माझ्या ड्रायव्हरशी बोलताना सहज बोललो की 10 वर्षाच्या आधीचं पुणे आणि आत्ताचं पुणे म्हणजे लोकांचा प्रवास करण्याचा जो बिहेवियर आहे तो इतका प्रचंड प्रमाणात बदलत आहे. अगदी छोट्या छोट्या कारणासाठी प्रचंड भांडणं होतात, रस्ता थांबवला जातो, अडवला जातो, म्हणजे हे सगळे जे प्रकार आहेत. आणि अचानक मध्ये येण्याचं जे प्रमाण आहे ते खूप जास्त प्रमाणात वाढलेलं आहे. आणि मी 10 वर्षाच्या आधी पण बघितलं आहे पुण्यामध्ये आणि आज पण बघतो आहे. तर आधी कोणी रस्त्यावर मध्ये यायचं असेल तर थांबून बघत होतं इकडे तिकडे कोणी येतं का. आता कोणीही मध्ये येणारा थांबून पाहतच नाही, तो डायरेक्ट आत येतो. आता तुम्ही पावसात बघा ना की रिक्षे कसे चालतात आहे, टू व्हीलर कसे चालतात आहे, कोणाच्या अंगावर पाणी उडत आहे, कोणाला काही परवा नाही. आणि प्रत्येक व्यक्ती भांडायला तयार आहे. बरोबर आहे. त्याला काही फरक पडायचा, तो तुमच्या गाडीच्या समोर येईल, तो काही कमी जास्त झाले की लगेच तुमच्या त्या गाडीच्या ग्लासला तो हे करेल की तुमको गाडी चलाना नाही आता की. म्हणजे आता ना आपला इग्नोरन्स जो आहे ना आपला तो फार कमी झालेला आहे. आपण गोष्टी आता सोडत नाही, असं धरून ठेवतो.
धरून ठेवा. सर हे कशामुळे होत असेल पण? सर याचं बेसिक कारण जर मगाशी तुम्ही तो मुद्दा काढला होता की आपलं आता जनरेशन बदलत चाललं आहे. पूर्वी आपण एकत्र घराणं जे होतं आता आपण एकत्र राहत नाही आहे आणि मीडिया टेक्नॉलॉजी याचा फार प्रभाव होत चाललेला आहे आणि या प्रभावामध्ये आता खऱ्या अर्थाने या एज्युकेशनची खूप गरज आहे. तर तेवढंच आपण या बॅलन्स लाईफच्या सुखी आनंदी समाधानी जीवनापासून दूर होत चाललो आहे. जेव्हा की मार्केटमध्ये तेवढ्या स्पीडने अशा संस्था अशा एजन्सी आहेत जे शिकवायला तयार आहे. बरोबर आहे. पण मी बघितलं की लोक म्हणतात वो क्या सीखने की बात आहे. मुलांना कसं त्यांची परवरिश करायची, मुलांचं पालनपोषण कसं करायचं, तर पॅरेंट्स म्हणतात हे काही शिकावं लागतं. आमच्या आईवडिलांनी ते हे शिकलं नव्हतं. आणि प्रत्येक आईवडिलांना काय वाटतं की मी जे शिकवणार ते योग्यच आहे. बरोबर आहे. आणि याच्याने हा सगळा परिणाम होतो आहे. कुठेतरी आता आपल्या समाजाला इंटेन्शनली जाणीवपूर्वक म्हणजे मूल जन्माला येण्याच्या पूर्वीपासनं आईवडिलांनी याचे धडे घेण्याची गरज आहे. जर आपण आपल्या संस्कारापासनं संस्कृतीपासनं असं दूर 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 होत गेलो तर एक दिवस अशी येईल इथे मनुष्य नाही, तुम्हाला फक्त मशीनच दिसतील. मशीनला भावना नसते. बरोबर आहे. आणि मनुष्य आता असा हा भावनाहीन होत चाललेला आहे. हे खरं तर खूप शोकांतिक आहे. फार वाईट आहे. फार. पण ह्याच्यासाठी मग सर काय आपण ट्रेनिंग घ्यायला पाहिजे की काय करायला पाहिजे नेमकं? आता याच्यासाठी आम्ही लोक काय करतो, मी सुरुवातीला सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब करत होतो. मी ऑर्नर्स फॅक्टरीमध्ये 19 वर्ष नोकरी केली. त्याच्यानंतर मी नोकरी सोडून मग सेल्समध्ये आलो. आणि सेल्समध्ये मी आलो तेव्हा मला या सगळ्या गोष्टी कळायला लागल्या. पूर्वी आम्हालाही पण हे सगळं काही माहिती नव्हतं. तर आता आम्ही काय करतो, जेव्हा मी लाईफ कोच म्हणून काम करतो तेव्हा मी माझे प्रयत्न करतो की मी माझ्या एवढ्या आयुष्यामध्ये जे शिकलो, विशाल सर मी या सगळ्या गोष्टी शिकण्यासाठी लाखो रुपये खर्च केले. जेव्हा मला कळलं की हे शिकावं लागेल, हे आपोआप होणारं नाही. बरोबर आहे. जसं तुम्हाला एका प्रोफेशनमध्ये चांगलं करिअर करायला तुम्ही ॲडव्होकेट, आर्किटेक्ट, डॉक्टर, इंजिनियर, CA काही व्हायचं असेल तर तुम्ही जसे लाखो रुपये खर्च करता, कितीतरी वर्ष त्याच्यावर देता, त्याचं पर्टिक्युलर एज्युकेशन घेता, मेंटरिंगशिप घेता आणि तेव्हा त्या करिअरमध्ये तुम्ही चांगलं प्रोफेशनमध्ये तुम्ही पोहोचता. तसंच याच्याकरिता आम्ही लोक देखील याचं प्रमोशन करतो. मी आज आपल्या या पॉडकास्ट तुमच्या 3S टॉकच्या माध्यमातून आपल्या सगळ्या ऑडियन्सला हे सांगू इच्छितो की तुम्ही हे जाणीवपूर्वक म्हणजे शोधा की कोण व्यक्ती आहे. प्लीज, म्हणजे माझी सगळ्यांना ही रिक्वेस्ट आहे, हात जोडून विनंती आहे की कृपया या भ्रमामध्ये जगू नका की आनंद आपोआप मिळेल. बरोबर नाही, तो तुम्हाला मिळवावं लागेल. आणि तो मिळवणं ही कला आहे आणि ती कला शिकावी लागेल. त्याच्याकरता मार्केटमध्ये आमच्यासारखे अनेक लोक आहेत जे हे प्रोव्हाइड करायला तयार आहेत, हे द्यायला तयार आहेत. आणि सर साधं आपल्या म्हणजे पूर्वजांनी आणि महान लोकांनी हे म्हटलेलं आहे की जर समस्या आहे तर त्याचं समाधान आहे. फक्त एवढंच आहे की ते समाधान तुमच्याकडे जर नसेल तर ते आणखी कुठेतरी आहे. फक्त तिथवर पोहोचता आलं पाहिजे. सर लाईफ कोच जेव्हा आपण म्हणतो तेव्हा ती कन्सेप्ट कशी आहे? म्हणजे अनेक लोकांना, इवन मला सुद्धा अजूनपणे पूर्णपणे ही कन्सेप्टच माहीत नाही की लाईफ कोच म्हणजे नेमकं काय. तुम्ही बघा की मुलाला जेव्हा तुम्हाला एक चांगलं स्कोरिंग द्यायचं असतं तेव्हा तुम्ही 7व्या वर्गापासून 8व्या वर्गापासून त्याच्यासाठी एक मेंटर शोधता, एक ट्युटर म्हणतो आपण त्याला. बरोबर. की त्याला आपण एका शिक्षकाच्या हवाले करतो, एका इन्स्टिट्यूशनच्या हवाले करतो आणि त्याला म्हणतो आता 8वी 9वी 10वी तू इथेच कर. बरोबर. आणि तिथे मग त्याच्या विषयाला घेऊन ते इन्स्टिट्यूशन, ती अकॅडमी प्रॉपर त्याला एज्युकेट करते. बरोबर. जसं आपण आजारी पडतो तर आपण 1-2 प्रयत्न घरी करतो, ताप आला पॅरासिटामॉल आपण घेऊन बघू. पण जेव्हा तुम्ही बघता की 3 दिवस झाले ताप बरा होत नाही आहे तर तुम्ही पर्टिक्युलर डॉक्टरकडे जाता. जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये लिगल प्रॉब्लेम होतात तेव्हा आपण पर्टिक्युलर लिगल ॲडवायझरकडे जातो. फायनान्शियल प्रॉब्लेम होतात तेव्हा तुम्ही तुमच्या CA कडे जाता. कारण तिथे तुम्हाला याची जाणीव आहे की याचा जाणकार मी नाही आहे. बरोबर. याच्यासाठी मला ॲडव्होकेट, डॉक्टर, CAच मला मदत करणार, तज्ज्ञ लागणार आहे. तुम्हाला घर बांधायचं आहे, तुम्हाला एक चांगला आर्किटेक्ट हवा आहे, एक चांगला इंजिनियर हवा आहे. सर तसंच आपलं आयुष्य आपल्याला डिझाईन करायचं आहे. हॅप्पी आयुष्य जर तुम्हाला डिझाईन करायचं आहे तसंच या जीवनाला देखील एका कोचची गरज आहे, एका एक्सपर्टची गरज आहे.
बरं. फक्त याच्यामध्ये एक गोष्ट आहे की मला माझ्यासारख्या आपल्या अनेक लोकांना पहिले हे मान्य करता आलं पाहिजे की मी माझ्या जीवनाला पाहिजे तसं डिझाईन नाही करू शकत. मला त्याच्यासाठी एका एक्सपर्ट आर्किटेक्टची गरज आहे. जसं आपण घर बांधतो. करेक्ट. बरोबर आहे. तुम्ही घर बांधता, तुम्हाला आर्किटेक्ट पाहिजे, त्याची फी देता, तुम्ही एक चांगला इंजिनियर निवडता, घर बांधल्याच्या नंतर चांगला इंटिरियर डिझायनर आणता. तुम्हाला माहिती आहे हे झुंबर इथे लावलं पाहिजे, ते POP तिथे केलं पाहिजे, तुम्हाला माहिती आहे काय गोष्टी, पण तरी तुम्ही एक प्रोफेशनल आर्किटेक्ट इंटिरियर डिझायनर जेव्हा निवडता की नाही, तसंच आपल्या या आयुष्याचं तुम्हाला इंटेरियर करायचं आहे. या आयुष्यामध्ये जर तुम्हाला आनंद हवा आहे, सर तुमचं प्रोफेशन चांगलं असेल तरीच फार चांगलं, वाईट असेल तरी चांगलं, पैसा खूप असेल तरी चांगलं, नसेल तरी चांगलं, कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला आनंदी कसं राहता येईल हा विषय शिकण्याचा आहे. आणि त्याच्याकरिता लाईफ कोच असणं फार गरजेचं आहे, खूप महत्त्वाचं आहे. बरोबर आहे. सर आपण पाहतो जे रोजचा पेपर उघडला की अनेक साऱ्या गोष्टी आहेत की ज्या दिसतात की अगदी म्हणजे गुन्ह्यांचं प्रमाण जे आहे ते खूप जास्त वाढत आहे. म्हणजे विनयभंगापासून, छेड काढण्यापासून, बलात्कारापासून, खून करण्यापर्यंत, तर अगदी सायबर क्राईमच्या घटनांपासून खूप साऱ्या असे म्हणजे गुन्ह्यांचं प्रमाण प्रचंड वाढत आहे असं वाटते आहे. तर याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं की हा गुन्हेगार आपल्याच भोवताल कोणतरी असतो, तो कसा घडतो किंवा काय होतं, ते काय नेमकी प्रोसेस आहे? विशाल सर, हा प्रश्न फार गंभीर आहे आणि फक्त तुमच्या आमच्यासाठी ना आपल्या श्रोतांसाठी नव्हे तर पूर्ण समाजासाठी, पूर्ण जगासाठी, 800 करोड लोकांसाठी हा प्रश्न फार गंभीर आहे. अनुभव माझा असा म्हणतो की जेव्हा योग्य वेळेवर मुलांना त्यांच्या करिअरला घेऊन अपॉर्च्युनिटी जर त्याला मिळाली नाही, आणि तुम्ही बघितलं असेल की आज एक वय आहे की 22 वर्ष, 23 वर्ष, 24 वर्ष, की मुलगा असो मुलगी असो एक 27-28 वर्षापर्यंत सेटल झाली पाहिजे, त्यांचं शिक्षण झालं पाहिजे, त्यांना प्रॉपर एक जॉब हा मिळाला पाहिजे. आणि जेव्हा त्यांना तो जॉब मिळत नाही, कारण की तुम्हाला माहिती आहे प्रत्येकाला जॉब मिळणार नाही, हे आपण म्हणजे कितीही तुम्ही शिक्षण द्या, किती काही करा, कारण त्याच्या वॅकन्सीजच लिमिटेड आहेत. आणि आपल्या देशामध्ये लोकसंख्या इतकी जास्त आहे की दरवर्षी असंख्य करोडो मुलं मुली हे ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट होतात. मग अशा स्थितीमध्ये त्या मुलावर परिवाराचं, समाजाचं प्रेशर येतं. मी अनेक मुलं असे बघितलेले आहेत, ते आता ना सोशल प्रोग्राममध्ये जात नाही, त्या आई वडिलांसोबत लग्नात जात नाही, बर्थडेमध्ये जात नाही. का जात नाही माहिती आहे? कारण तिथे गेल्यावर त्या मुलांना नातेवाईक पहिला प्रश्न विचारतात, का रे जॉब लागला का, सेटल झाला का? बरोबर. अच्छा, मग तुला करिअर नाही, जॉब नाही, तर मग तुझं लग्न कसं होईल? मग तुला चांगली मुलगी मिळणार नाही. आणि त्याच्यावर याचं प्रेशर येत आहे, तो स्ट्रेसमध्ये जातोय, टेन्शन येत आहे त्याला. आणि असे अनेक मुलं मग मी बघितले की ते सोशल गॅदरिंगमध्ये जाणं टाळतात, ते जात नाही, मग तिथे ते अवॉइड करतात लोकांना. आणि जेव्हा तो सगळे प्रयत्न झाल्याच्या नंतर त्याच्या लक्षात येतं की मला पाहिजे तसं करिअर मिळत नाही आहे, मग जे मिळेल त्याच्या मागे तो जातो. आणि दुर्दैवाने मला असं सांगायचं आहे की मागे एक स्टॅटिस्टिक मी बघितलं सर, 30% आपला यूथ यांनी क्राईमला आपलं करिअर निवडलं आहे. 30% यूथ. बरं. पैसा मिळवण्यासाठी आजचा यूथ कुठल्या टोकाची भूमिका घेऊ शकतो. आणि याला कारण फक्त तो मुलगा आहे मी असं म्हणणार नाही, असं मी म्हणणार नाही. त्याच्यासाठी आपली व्यवस्था, जन्माला आल्यापासून त्याच्या डोक्यामध्ये केलेले आपले संस्कार की तुला एक चांगली नोकरी मिळण्यासाठी तू हे सगळं कर, त्याच्याने त्याला नोकरीच्या पलीकडे काही दिसत नाही. आणि त्याला जेव्हा चांगली नोकरी किंवा हवी ती नोकरी जेव्हा मिळत नाही, तेव्हा तो पैशाकरिता, करिअरकरिता कुठल्याही मार्गाने जायला तयार होतो. आणि याच्यामुळे वाईट सवयींच्या आहारी जाणं, क्राईम एक्सेप्ट करणं, छोट्या मोठ्या वाईट गोष्टींमध्ये त्यांना नॉर्मल वाटतं, होय नॉर्मल वाटतं, उसमे काय म्हणतात, उसमे काय. म्हणजे काही गोष्टी अशा आहेत की ज्या आपल्याला इथे बोलता येणार नाही, पण आजचा यूथ त्या क्षेत्रामध्ये पदार्पण करतो आणि तो म्हणतो उसमे काय, नॉर्मल आहे, इतकं त्यांना ते सहज वाटायला लागतं.
सहज वाटायला लागतं. तर कुठेतरी आपल्याला याला कंट्रोल आणि याला सुरुवातीपासूनच तसं आता बघा ना सर, आम्ही सेल्समध्ये बऱ्याचदा लोकांना म्हणतो की सेल्समध्ये यायला पाहिजे. आजचा यूथ सेल्समध्ये यायला तयार नाही, इन्शुरन्स विकायला तयार नाही, रिअल इस्टेटमध्ये जायला तयार नाही, तो MR बनायला तयार नाही. म्हणजे जिथे काही विकावं लागतं तिथे तो म्हणतो नाही, मला 10,000ची 8,000ची नोकरी मिळाली तर मी बॅक ऑफिसमध्ये काम करेल, पण मला ते विकायला नका सांगू. सेल्समध्ये ही मानसिकता कशामुळे होत असेल सर? कारण त्यांनी ही मानसिकता होण्याचं पहिलं कारण की सेल्समध्ये तुला जावं लागेल हे त्याला लहानपणापासून कधी सांगितलंच नाही आपण. ओके. जे आपण म्हणजे ते म्हणतात ना, जे तुम्ही लावाल तेच उगेल, जे पिकवाल तेच उगेल, तेच तुम्ही पीक घ्याल, तर तेच झालेलं आहे. त्याच्या करिअर इज इक्वल टू जॉब ही संकल्पना, त्याच्या हे समीकरण पक्क त्याच्या डोक्यामध्ये टाकलेलं आहे. करिअर म्हणजे फक्त आणि फक्त जॉब असतो, सरकारी नोकरी असते, MNCमध्ये नोकरी म्हणजेच करिअर असतं. त्याच्याने त्याला करिअरला घेऊन दुसरे ऑप्शन जेव्हा त्याच्या डोळ्यासमोर येतात तेव्हा त्याला ते डायजेस्ट होत नाही, तो एक्सेप्ट करत नाही. बरोबर. जेव्हा की आज सेल्समध्ये तुम्ही बघा ना, इन्शुरन्समध्ये किती मुलं घेतले जाऊ शकतात? असंख्य आहेत. हो. कारण तिथे सॅलरी द्यावी लागत नाही, तिथे कमिशन बेस असतं. आणि अनेक लोकांनी सर बघा इतके सुंदर करिअर घडवलं आहे लोकांनी, इन्शुरन्समध्ये, रिअल इस्टेटमध्ये, सेल्समध्ये चांगले चांगले करिअर घडवले. पण आजचा यूथ यायला तयार नाही आहे, तयार नाही. तर कुठेतरी आई वडील म्हणून, पॅरेंट्स म्हणून आपण लोकांनी, आणि मी ते हे म्हणेल की आता काय होतं सर, या यूथला जेव्हा तो 20 वर्षाचा 25 वर्षाचा होतो ना, तेव्हा त्याला आपण हे शहाणपण सांगायला सुरुवात करतो. जेव्हा की बायोलॉजिकल सायन्स आपलं असं म्हणतं की एखादा मुलगा मुलगी वयाच्या 14-15 वर्षापर्यंतच तो मेंटली पूर्ण तयार होऊन जातो. त्याच्यानंतर तुम्ही त्याला बदलवू शकत नाही. ओके. म्हणजे या गोष्टी जेव्हा त्याला सांगायला पाहिजे होत्या तेव्हा आपण त्याला सांगितल्या नाही, आणि जेव्हा तो आपल्याला वाटायला लागतं की आता समजूतदार झाला, आता सांगायला पाहिजे, तेव्हा त्याचं ते ब्रेन एक्सेप्ट करायला तयार नाही. कारण ते मडकं तयार झालं सर. बरोबर. आता एक तर ते तुटेल, फुटेल, पण त्याला तुम्ही आता नवीन आकार नाही देता येणार. बरोबर. सर मग अशा वेळेस आता उपाय काय? उपाय आहे, मी जसं मगाशी तुम्हाला म्हटलं, जर या युनिवर्समध्ये समस्या आहे तर त्याचं समाधान देखील आहे. याचं एक समाधान म्हणून मी तुम्हाला सांगतो की आपल्या देशामध्ये करप्शनसुद्धा आपण बरेचदा प्रत्येक क्षेत्रामध्ये करप्शन पाहिलेलं आहे. आता करप्शन करू नका असं तुम्ही कितीही धडे द्या, मोटिवेट करा ते लोकांना, त्याच्यानी फरक पडत नाही. पण मला तुम्हाला सांगायला आवडतं की आपल्या सिस्टमनीच, म्हणजे आता मी तुम्हाला सांगतो, आपल्या गव्हर्नमेंटनी काही गोष्टी आता अशा केल्या की जिथे सरकारी संस्थांना करप्शन करायला जागा नाही ठेवली, ते त्याला मिनिमाइज करून टाकलं. फॉर एक्झाम्पल, आता RTOमध्ये आपण जातो आणि बऱ्याच गोष्टी होतात, आपल्याला चालान केलं जातं. पूर्वी कसं होतं, सगळ्या गोष्टी कॅश व्हायच्या. आता तसं होत नाही. आता त्यांच्याकडे मशीन आहे, आता त्यांच्याकडे कॅमेरे आहे, ते फोटो काढणार, पाठवणार. जे पूर्वी जे कॅश ट्रान्झॅक्शन रस्त्यावर व्हायचं, आता ते सगळं बंद करून टाकलं. म्हणजे काय झालं की सरकारने तुम्हाला मोटिवेट करण्यापेक्षा की तुम्ही हे करू नका, ते करू नका, हे वाईट आहे हे सांगण्यापेक्षा त्यांनी काय केलं, ते त्याच्यानी जे करप्शन होतं त्या सिस्टमलाच कमी करण्याचा प्रयत्न केला. संधी कमी केली, करप्शनच्या चान्सेस कमी करून टाकले. त्याच पद्धतीने आता अत्यंत ही गरज आहे आपल्याला की आता आपल्याला आपल्या मुलांना करिअर म्हणून अनेक ऑप्शन त्यांच्या पुढे उपलब्ध करून द्यावे लागतील. आणि ते तो 20, 22, 25 वर्षाचा झाल्यावर नव्हे, तो जन्माला यायच्या आधीपासनं त्याच्यावर संस्कारच तसे व्हायला पाहिजे. मी तर म्हणेल अकॅडमिक आपल्या सिलेबसमध्ये एक लेसन अदर बिझनेसेस, अदर करिअर ऑप्शनला सुरुवातीपासून असला पाहिजे. की हे जे तुम्ही एज्युकेशन घेताय, जे तुम्ही ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट वगैरे वगैरे करताय, याचा उपयोग तुम्ही फक्त नोकरीसाठी नव्हे तर तुम्ही तुमच्या अनेक गोष्टीसाठी करू शकता. तुम्ही बिझनेस करू शकता, तुम्ही सेल्समध्ये जाऊ शकता, तुम्ही रिसर्च करू शकता, तुम्ही अमका करू शकता, ढमका करू शकता. आणि हे सुरुवातीपासून जर त्याच्यावर संस्कार होतील, त्याच्या ब्रेनमध्ये ते सॉफ्टवेअर त्या पद्धतीने जर आपण टाकलं, तर मला असं वाटतं जेव्हा तो करिअरच्या उंबरठ्यावर उभा होईल 20, 22, 25 वर्षावर, तेव्हा त्याच्या पुढे करिअरला घेऊन अनेक ऑप्शन असतील.
अनेक ऑप्शन असतील. तो ओपन माइंड राहील. ओपन माइंड आणि इथे महत्त्वाचं आपल्याला असं त्याचं कौशल्य पण वाढवावं लागेल. कौशल्य त्याचं वाढवावं लागेल. आणि एक गोष्ट अतिशय महत्त्वाची अल्बर्ट आइन्स्टाईननी खूप चांगली सांगितली आहे सर. आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये काय झालेलं आहे की एक पेपर सगळ्या मुलांनी जर पास केला तर तुम्ही जीनियस आहात. समजा त्याच्यात काही मुलं फेल झाले तर त्या मुलाकडे समाज आणि आईवडील नातेवाईक असे पाहतात की तू आता काहीच कामाचं नाही आहे. तर अल्बर्ट आइन्स्टाईन याच्यामध्ये असं म्हणतात की बा मासोळी आहे, कुत्रा आहे, हत्ती आहे, अशा 2-4 प्राण्यांना तुम्ही तिथे परीक्षेसाठी आणलं आणि त्यांना म्हटलं की या झाडावर जो चढेल तो पास. आता मासोळी म्हणते की मला झाडावर जर चढता नाही आलं तर मी ते इडियट आहे, मी या जगात येऊन काय करू मग. बरोबर. हत्तीला असं वाटतं की माझं एवढं मोठं शरीर काहीच कामाचं नाही कारण की मला झाडावर चढता येत नाही. तर काय खरोखर तुम्हाला असं वाटतं हत्ती काहीच कामाचं नाही आहे, मासोळी काहीच कामाची नाही? अरे त्यांचं टॅलेंट वेगळं आहे, त्यांचं टॅलेंट वेगळं आहे, प्रत्येकाचं टॅलेंट वेगळं आहे. आणि आधी असे तुम्ही परत आपल्या पूर्ण जगामध्ये तुम्ही बघा जेवढे मोठे लोक झाले आहेत ज्यांनी फायनान्शियली मोठं एम्पायर उभं केलेलं आहे, बरोबर आहे, ते बहुतांशी स्कूल ड्रॉप स्टुडंट होते ज्यांनी मोठे रिसर्च केलेले आहेत. म्हणून एक गोष्ट आणखी सांगेल की आपल्या समाजामध्ये सुशिक्षित बेरोजगार तुम्हाला दिसतात, अशिक्षित बेरोजगार नाही दिसत. त्याचं कारण आहे सुशिक्षित झाल्यावर त्याला जो जॉब पाहिजे तो मिळाला तरच तो करतो, नाही तर तो करत नाही. आणि अशिक्षित म्हणतो मेरे को तो कुछ भी चलता, मैं तो रिक्शा भी चला सकता, मैं तो पंचर भी बना सकता, मैं तो भेलपुरी भी बेच सकता, आणि तो कुठूनही आपल्या करिअरची सुरुवात करतो. अगदी बरोबर आहे. फार महत्त्वाचं तथ्य तुम्ही मांडलं सर. आता तुम्ही म्हणता ह्या सगळ्या गोष्टी जर एखाद्यामध्ये आल्या पाहिजे तर साधारणतः कुठले प्रोग्राम्स एखाद्यानं ते केले पाहिजे? तर याच्यामध्ये काय आहे की आपल्याला माहिती झालं आहे आता की सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की आपल्या मुलांना आपल्याला खुश पाहायचं आहे, आनंदी पाहायचं आहे, सुखी पाहायचं आहे. कारण की जेव्हा पैसा तुमच्याकडे भरपूर येतो ना आणि तुमच्याकडे आनंद आणि सुख नसेल तर असं वाटतं एवढ्या पैशाचं आपल्याला करायचं काय. तर सगळ्यात महत्त्वाचा आज आपल्या सोसायटीने, आपल्या समाजाने सुखासाठी, आनंदासाठी जे वर्ग मार्केटमध्ये, सोसायटीमध्ये चालवले जातात ते जाणून बुजून त्याची जर फी असेल तर ती फी देऊन ते अटेंड करायला पाहिजे. त्यातल्या त्यात सगळ्यात महत्त्वाचं पॅरेंटिंगचे प्रोग्राम पॅरेंटनी आवर्जून अटेंड करायला पाहिजे. आम्ही बघितलं पॅरेंटिंगचा प्रोग्राम म्हटलं ना की पॅरेंट्स येत नाही. जसं मी मगाशी बोललो की काय गरज आहे बाबा शिकायची, हा काही शिकण्याचा विषय आहे का असं वाटतं, पण नाही, पण ते फार गरजेचं आहे आजच्या काळामध्ये जास्त गरजेचं आहे. कारण आता आपल्या मुलांवर आपला एकट्याचा कंट्रोल राहिलेला नाही, टेक्नॉलॉजी आणि सोशल मीडियानी त्याला आपल्या पूर्ण कंट्रोलमध्ये घेतलेलं आहे, तेव्हा याची गरज आहे. त्याच्यानंतर मुलांना लहानपणापासून ॲकॅडमिकमध्ये आता गव्हर्नमेंट केव्हा काय करेल आपल्या हातात नाही आहे, पण ॲज ए पॅरेंट आपली जबाबदारी की मुलांना आपण जसे बाकी स्पोर्ट्सचं काहीतरी क्लास लावतो, त्याला काहीतरी हॉबीचा लावतो, तबला शिक, गाणं शिक, बॅडमिंटनला जा, फुटबॉल शिक, तर असंच त्याला संस्काराची क्लास लावला पाहिजे आपले जाणून बुजून. आणि हा केव्हापासून लावला पाहिजे? नर्सरीपासून लावला पाहिजे. मुलांना 14-15 वर्षाचा होण्याची वाट नका पाहू, त्याच्यानंतर त्याच्या डोक्यात जाणार नाही ते, बरोबर, आधीपासून त्याला ते द्यायला पाहिजे. त्याच्यानंतर आपली प्रॉडक्टिव्हिटी आपल्याला वाढवता आली पाहिजे. आज काय झालेलं आहे की आपले सुख साधन इतके वाढलेले आहेत की माणूस दिवसेंदिवस हा थोडासा आळशी होत चाललेला आहे. आपली प्रॉडक्टिव्हिटी असं म्हणतात की जेवढं मी आज काम करू शकतो ना याच्यापेक्षा 10 पट माझी कॅपॅसिटी आहे, बरोबर, मी ते करू शकतो. पण ते करण्याकरिता माझी प्रॉडक्टिव्हिटी वाढवण्याकरिता मी काय केलं पाहिजे मला माहिती नाही आहे. तर प्रॉडक्टिव्हिटी मल्टिप्लायर, प्रॉडक्टिव्हिटी एनहान्सरचे प्रोग्राम्स आहेत. सर वस्तूची प्रॉडक्टिव्हिटी वाढवणं फार सोपं आहे. तुम्ही तुमच्या कारची प्रॉडक्टिव्हिटी वाढवू शकता. इंजिन मस्त सर्व्हिसिंग करा, ऑइल बदला, ती स्मूथ होऊन जाईल. मोबाईल तुम्ही फॉर्मॅट करा, लॅपटॉप फॉर्मॅट करा, नवीन सॉफ्टवेअर टाका, त्याची प्रॉडक्टिव्हिटी वाढेल. माणसाची कशी वाढेल? माणसाचं कोणतं सॉफ्टवेअर बदलायचं? बरोबर, माणसाची प्रॉडक्टिव्हिटी वाढली तो सगळ्या मशीनची प्रॉडक्टिव्हिटी वाढवू शकतो. म्हणून आज आपल्याला आपली प्रॉडक्टिव्हिटी, तुम्ही बिझनेसमॅन आहे, तुम्ही जे काही करता, तुम्ही तुमचा बिझनेस आहे, तुमचे क्लासेस आहे, तुम्ही हाऊस कीपिंग करता, तुम्ही व्हॉट एव्हर, तुम्ही होम मेकर आहे, तुम्ही स्टुडंट आहे, तुम्ही काही आहे,
तुम्ही मनुष्य आहे, तुम्ही जिवंत आहे. तर मला असं वाटतं की आपण प्रत्येकाने आपली प्रॉडक्टिव्हिटी वाढवण्यावर आपण काम करायला पाहिजे, फोकस दिला पाहिजे. फोकस दिला पाहिजे. फक्त मुलांना असं म्हणायचं तू हा अपराध करू नको, तू तो गुन्हा करू नको. मी कुठेतरी असं वाचलंय सर की आपला हा मेंदू मागच्या 5,000 वर्षापासून तयार होत आलेला आहे. आज जर आपल्या हातून एखादी दुर्घटना जेव्हा घडते जी समाजासाठी वाईट कृत्य आहे ते, तेव्हा आपण फक्त त्या इंडिव्हिज्युअललाच रिस्पॉन्सिबल पकडतो की तू हे असं केलं. कोणी हा विचार करायला तयारच नाही आहे की हे त्याच्याकडनं कोणी करून घेतलं. बरोबर. त्याच्या मेंदूमध्ये असे ते कुठले विचार होते की ज्यांनी हे करायला त्याला भाग पाडलं. सर तिथे जाऊन काम करायची गरज आहे. नुसतं शरीरावर काम करून चालणार नाही. आणि आज आपण जर हे करायला सुरुवात केली तर निश्चित काही वर्ष, म्हणजे आज जर झाडं लावू तर आपल्याला जरी त्याचे फळं नाही मिळाले पण आपली पुढली पिढी नक्कीच त्याचे चांगले फळं त्यांना करू शकेल. खरं तर आजच्या पॉडकास्टचं जे शीर्षक आहे ते ध्येयामागील ध्येय असं ठेवायला पाहिजे. छान. आपण हे सगळं करतो पण याच्या मागचं ध्येय काय आहे आणि ते कसं मिळवायचं, करेक्ट, हे आजच्या पॉडकास्टमध्ये तुम्ही खूप सुंदर पद्धतीने सांगितलं. 3S टॉक पॉडकास्ट मार्फत आपले खूप खूप आभार. धन्यवाद. धन्यवाद सर. फार फार तुम्ही मला इथे बोलवलं आणि खूप चांगल्या पद्धतीने चांगले प्रश्न विचारून आपण आज आपल्या श्रोत्यांना एक चांगला महत्त्वाचा संदेश इथून देऊ शकलो. तर मी आपल्या श्रोत्यांचे आणि 3S टॉकचा विशाल सरांचा स्पेशली खूप खूप आभार आहे. तुमच्या सगळ्या स्टाफचा खूप आभारी आहे. थँक्यू.